राहुल गांधीचे आरोप बिलकुल बेछूट आरोप बिना आधारे ते करत राहिलेले आहे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला माहीत आहे आणि महाराष्ट्राचे आरोप त्यांनी केव्हा केले? विधानसभेच्या निवडणुकीच्या 6 महिन्याच्या नंतर, जेव्हा बिहारमध्ये SIR सुरू झाला त्यावेळी महाराष्ट्राचं इलेक्शन होऊन 6 महिने झाले होते आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये अधिक लोकांच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदला गेला असा त्यांनी आरोप केला। आता आपण सगळे महाराष्ट्रामध्ये आहो, प्रत्येक बूथवर प्रत्येक पक्षाचा माणूस बसतो, आत कोण जाते, एक तर आपला मतदार स्लिप जे इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून घराघरापर्यंत जाते त्यामध्ये प्रत्येक मतदारांचा फोटो असतो। तिथे गेल्यावर त्या यादीच्या समोर मतदाराचा फोटो असतो आणि जेव्हा त्यांचं नाव जे पुकारते त्यावेळी प्रत्येक पक्षाचा तो माणूस त्यांच्या प्रतिनिधी तिथे बसून त्याच्यावरही ते म्हणजे तिथे आक्षेप घेता त्यांना येते। म्हणून त्यावेळी मतदान झाल्याच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे, एकही बूथवर कुठल्याही पक्षाची तक्रार नोंदली गेली नाही आणि आता 6 महिन्यानंतर हे अधिक मतदार झाले, पराभव झाला म्हणून आता हे सगळे म्हणजे चुकीचे म्हणजे आरोप करायला सुरू झाला आहे। बिहारमध्ये आणि देशाच्या अन्य ठिकाणी पराभव त्यांचा निश्चित आहे, म्हणून आधी पूर येण्याच्या आधी पार बांधायची अशी त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे की पराभव होणारच आहे तर SIR वर इलेक्शन कमिशनवर टिकरा फोडायचा।